नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार. तर या डिपार्टमेंट अंतर्गत भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, UR Rao सॅटेलाइट सेंटर अँड इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्किंग, बेंगलुरू. तर यांच्या अंतर्गत रिक्रुटमेंट ऑफ अ सायंटिस्ट, इंजिनियर, SE टेक्निकल असिस्टंट, सायंटिस्ट असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, टेक्निशियन B, ड्राफ्ट्समॅन B, कुक, फायरमॅन, हेवी व्हेकल ड्रायव्हर आणि लाईट व्हेकल ड्रायव्हर या पदांचा इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे. सो द responsibility to ensure the fulfillment of the eligibility criteria and requirement detailed in the advertisement rest with the applicant. Applicant are therefore advised to carefully read the full advertisement before proceeding the online application. Candidates are advised not to take the cognizance of a fake offer of appointment for a job in ISRO. खालील पदांचा या ॲड इथे निघालेल्या आहेत. तर इथे पोस्ट आहे, डिसिप्लिन फील्ड आहे, नंबर ऑफ पोस्ट आहेत, अनरिझर्व अँड रिझर्व कॅटेगरी आहे, इसेन्शियल मिनिमम क्वालिफिकेशन आहे, एरिया ऑफ जॉब वर्क आहे आणि मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे. तर पहिलं पद आहे मेकॅट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये 2 पदे आहेत, अनरिझर्व कॅटेगरीचे आहे. एज्युकेशन यासाठी आहे ME किंवा MTech ऑर इक्विव्हॅलंट इन मेकॅट्रॉनिक्स with an aggregate minimum of 60% of CGPA. त्याचबरोबर रिटर्न टेस्ट, कम्प्युटर बेस्ड अँड इंटरव्ह्यू हे या पदासाठी घेतलं जाणार आहे. पुढचं पद आहे मटेरियल सायन्स, 1 पद आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. तर BTech BSc इंजिनिअरिंग इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन, केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ ॲग्रिगेटेड ऑफ 65% मार्क्स या प्रोसेसमध्ये हवे आहेत. त्याचबरोबर रिटर्न टेस्ट अँड कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि इंटरव्ह्यू हे त्या पदासाठी कंडक्ट केलं जाणार आहे. मॅथमॅटिक्स 1 पद आहे, MSc इक्विव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन द मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, 60% ॲग्रिगेट किंवा ग्रेडिंगमध्ये 6.84चा ग्रेड हा असणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा एक्झाम, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. फिजिक्ससाठी 1 पद आहे, MSc इक्विव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हवी आहे, 65% किंवा 6.84चा ग्रेड. यासाठी सुद्धा रिटर्न टेस्ट ही कंडक्ट केली जाणार आहे आणि इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, टेक्निशियन, पॉवर्ड या डिपार्टमेंटमध्ये टोटल 63 जागा ह्या रिझर्व आहेत. तर यासाठी SSLC, SSC मॅट्रिक्युलेशन, ITI, NTC, NSC इन इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निशियन पॉवर, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, मेकॅनिक्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, NCVT. तर या डिग्री या डिप्लोमा आणि ITIचे कोर्सेस त्यांच्या विद्यार्थ्यांचे कंप्लीट झालेले असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन टोटल 13 पदे आहेत. यासाठी सुद्धा 10वी+ ITI तुमचा त्या क्षेत्रामधनं असणं गरजेचं आहे. फोटोग्राफी, डिजिटल फोटोग्राफी 5 पोझिशन आहेत. 5 पोझिशन आहेत. यासाठी 10वी+ मॅट्रिक्युलेशन प्लस ITI प्लस फोटोग्राफी, डिजिटल फोटोग्राफी ट्रेड फ्रॉम NCVT मधनं कोर्स किंवा डिग्री झालेलं असणं गरजेचं आहे.
फिटर आहे त्यासाठी 17 पदे आहेत. SSC प्लस ITI त्या ट्रेडमधनं होणं गरजेचं आहे. प्लंबर आहे, टोटल 3 पदे आहेत. तर 10वी प्लस ITI त्यासाठी असणं गरजेचं आहे. यांचीही रिटन टेस्ट प्लस स्किल टेस्ट इथे कंडक्ट केली जाणार आहे. रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन 11 पदे आहेत. SSC प्लस ITI त्या ट्रेडमध्ये. टर्नर 2 पदे आहेत. SSC प्लस ITI. कार्पेंटर 3 पदे आहेत. SSC प्लस ITI. मोटर मेकॅनिक्स, मेकॅनिस्ट, वेल्डर या पदांचा सुद्धा ॲड आहेत. तिथे SSC प्लस ITI त्या पदामधनं कंप्लीट असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याचं. ड्राफ्ट्समॅन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समॅन, सिव्हिल यासाठी सुद्धा SSC प्लस ITI त्या ट्रेडमधून. SSC प्लस ITI त्या ट्रेडमधनं या पोझिशनसाठी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स या डिपार्टमेंटमध्ये टोटल 28 पदे आहेत. यासाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड स्टेट बोर्डमधून तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स आहे, यासाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा यासाठी आहे. 6 जागा या पदाच्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल यांच्या प्रति 5, 4 आणि 12 जागा आहेत. प्रत्येक जागेसाठी त्या ट्रेडमधून डिप्लोमा विथ 60% मार्क्स कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला या पदांसाठी फॉर्म हा फिलअप करता येणार आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, ॲनिमेशन, मल्टीमीडिया, मॅथमॅटिक्स यांच्याही प्रति 2, 2, 1, 1 असे पदं आहेत. BSc केमिस्ट्रीमधनं, BSc फिजिक्समधून, BSc ॲनिमेशनमधून आणि BSc मॅथमॅटिक्समधून असणं गरजेचं आहे. यासाठी रिटन टेस्ट प्लस स्किल टेस्ट तुमची ही कंडक्ट केली जाणार आहे. लायब्ररी असिस्टंट 1 पद आहे. यासाठी ग्रॅज्युएशन प्लस फर्स्ट क्लास मास्टर डिग्री इन लायब्ररी सायन्समधनं असणं गरजेचं आहे. त्यासाठी स्किल टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे. त्याचबरोबर कुक टोटल 4 पदे आहेत. फायरमॅन टोटल 3 पदे आहेत. तर SSC प्लस त्या ट्रेडमधील कोर्स हा तुमचा कंप्लीट असणं गरजेचं आहे. लाईट व्हेकल याचे टोटल 6 पदे आहेत आणि हेवी व्हेकल यांचे टोटल 2 पदे आहेत. तर या पदांसाठी सुद्धा तुम्हाला SSC प्लस त्या ट्रेडमधून ITI कंप्लीट असणं प्लस ड्रायव्हिंग लायसन हे हेवी आणि लो ट्रेडचं असणं गरजेचं आहे. रिटन टेस्ट प्लस स्किल टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे. सो या प्रत्येक पदाचे एज लिमिट इथे दिलेलं आहे PDF मध्ये. PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकवरनं डाउनलोड करू शकतात. सो इस्रो या नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे. फॉर्म फिलअप करण्याची डेट ही 10 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. तुम्ही वेबसाईटला isro.gov.in या वेबसाईटला जाऊन ह्या फॉर्म फिलअप करू शकणार आहात. सो सर्वांना ऑल दी बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.